नमस्कार मंडळी, कसे आहात? मी सुप्रिया आहे. तुमचं आपल्या न्यू ब्लॉगवरती स्वागत आहे. तर मंडळी आत्ता संध्याकाळचे 8 वाजलेले आहेत, वाटत नाही ना? कारण अजूनही उजेड आहे. 9 आता 9:30पर्यंत उजेड असतो. आधी 10 वाजेपर्यंत असायचा. आता 9:30ला दिवस मावळतो, अंधार पडायला सुरुवात होते. कारण आता इथून पुढे ना हळूहळू दिवस कमी होत चाललेला आहे. आणि काही दिवसांनी आता म्हणजे ऑगस्ट एंडिंगला ना फॉल सीझन चालू होईल आणि सप्टेंबर एंडिंगपर्यंत असतो. पूर्ण सगळ्या झाडांची पाने गळायला सुरुवात होते. तेव्हा एवढं छान दिसतं ना लक्झेंबर्ग, म्हणजे वेगवेगळ्या झाडांचे कलर, एवढं भारी वाटतं, फिरायला पण खूप छान वाटतं. पण एक वाईटसुद्धा वाटतं की पूर्ण झाडांची पाने ना गळून पडतात आणि पूर्ण झाडे रिकामी होतात. मग 2-4 महिने असंच झाडांना राहावं लागतं. आता फेबपासून परत चांगल्या पानांना फुटायला सुरुवात होते. तर म्हटलं आता दिवसभर आज खूप ऊन होतं, जवळपास 35-36 डिग्री टेम्परेचर होतं. आता म्हटलं थोडासा पाऊस पडला आहे, म्हणजे दिवसभर ऊन होतं आणि संध्याकाळी असं अचानक पाऊस पडेल असं वाटलं नव्हतं. तर म्हटलं पडला आहे पाऊस तर एक राऊंड मारून येऊयात, कारण एवढं छान वाटतं ना, एवढं थंड वाटते की मस्त वाटायला लागले. म्हणून म्हटलं फिरून येऊया. मस्त संध्याकाळचं जेवण केलं. आज मी जेवणामध्ये ना छोले मसाला बनवला होता. तर भरपूर असं जेवण झाल्यानंतर शतपावली करायला जाऊया म्हटलं. आता दररोज संध्याकाळी मी लेट जातो, कधी लवकर जातो. आज मी 8-8:15ला बाहेर पडले. तर म्हटलं चला तुमच्यासोबत एक ब्लॉग शूट करूया. म्हणून आतमध्ये आले बघा. आता मी एंटर झाले. तुम्हाला थोडासा अंधार दिसत असेल, कारण झाडांमुळे ना सध्या पूर्ण वरचं ना कवर झालेलं आहे, त्यामुळे अंधार पडतो आहे. तर आपण जाऊया आतमध्ये, तुम्हाला दाखवते. आज आपण ना इकडे जाऊया आतमध्ये, थोडंसं फिरून येऊया, गाईंना भेटून येऊया. छान वाटतं त्यांना भेटलं की पळत येतात सगळ्या. आणि हा बघा रोड आहे आतमध्ये जायचा, डांबरी रोड आहे. तर सगळा भिजलेलाच आहे अजून. मी मगाशी रोड दाखवला तुम्हाला, तो पूर्ण सुकलेला होता, कारण तो जरा मातीचा रोड आहे आणि हा डांबरी रोड असल्यामुळे अजून ओलाच दिसतोय. पण कुठेही रस्त्यावरती खड्डे नसल्यामुळे कशावरती पाणी साठलेलं नाही अजिबात. आणि इकडे गवत आहे ना, यांना तर बऱ्याच दिवसातून पाणी भेटलं आहे आता. तर मी ते आतमध्ये आले बघा. तर हे तुम्हाला जे घरं दिसतात ना, इथपर्यंत सोसायटी आहे आणि तिथून तुम्हाला एक बॉर्डर दिसते ना झाडांची, तिथून आज सगळं जंगल आहे. तर हे सगळं इकडे जंगल आहे, इथे आपण आज जाणार आहोत. कारण पाऊस पडला एवढं छान वाटतंय ना, म्हणून म्हटलं एक राऊंड मारून येऊया. आता आतमध्ये मला खरं भीती वाटेल, पण ठीक आहे, थोडंसं डेअरिंग करूया आणि आतमध्ये जाऊयात. तर हे बघा, इतकं घनदाट जंगल आहे ना, हे म्हणजे खूप मोठं आहे. आणि असे पायवाट बनवलेले आहेत, एकदम असं छान वाटतं चालायला. लोक येतात, एकटे म्हटले तर येतात. मला ना आत्तासुद्धा जायला खरं भीती वाटते, पण लोक दिसतात आधीमध्ये. काही लोक तर तुम्हाला विश्वास नाही बसणार, अंधार पडला ना तरी इकडे चालायला येतात. खरंच मला तर या लोकांचं डेअरिंग किती हेच कळत नाही आहे. त्यांच्या डॉगीला घेऊन फिरायला येतात. तर आपण आता इकडे 2 रोड आहेत, इकडे एक आहे आणि इकडे एक आहे. तर आपण इकडे जाऊया, लेफ्ट साईडला. तर इथून ना हा व्ह्यू दिसतो बघा, बर्ट्रांचा आहे. पूर्ण हे जे तुम्हाला घरं दिसतात ना, हे सगळे बर्ट्रांजमधले आहेत. खूप छान आहे. हे जरा आहे ना, हे जे गवताचं म्हणजे जे गाई वगैरे चरतात, हा एरिया थोडासा उंच आहे, त्यामुळे इथून सगळं दिसतं. आणि थोडंसं इकडे वरती चालत गेलो ना, तुम्हाला तिकडे झाडे दिसतात, तिथे जर गेलो ना तर आणखीन खूप छान दिसतं, बघायला मस्त वाटतं. तर आता इथे बघा, हे गवत तर कट केलेलं आहे, सगळं मोकळं केलं इथल्या शेतकऱ्याने. आता मी तुम्हाला कोल्हा दाखवते बघा. मला कोल्हा दिसलेला आहे, दिसत असेल तुम्हाला, लगेच पळून जायच्या ह्याच्यामध्ये आहे बघा. एवढं झूम होत नाहीये, पण खूप जवळ आहे. तो माझ्याकडे बघतच राहिलाय खरं, पण त्याला पण पळू का नको झालंय. आभाळ बघून वाटतंय अजून पाऊस येईल, कारण आभाळ गडगडाटल्याचा सुद्धा आवाज येतोय. म्हटलं बघूया, चालून येऊया थोडंसं. म्हणून आले इकडे. सगळं काळं कुठं दिसायला लागलेलं आहे, मोबाईलमध्ये तर मला असंच दिसतंय सगळं. आता कोल्हा बघा, जो पळत गेला ना तो या झाडीमध्ये पळत गेलाय. आता जसं माझं थोडंसं मी 2-3 पावली पुढे टाकली ना, तसं आतमध्ये पळत गेला. असेल आतमध्येच, पण तो बाहेर येणार नाही आता लवकर. तर आता मी इकडे आले खरं, पण गाई ना एवढ्या लांब आहेत ना की तिथे जायला वाट पण नाही आहे. त्यामुळे मग आता इथूनच रिटर्न केलं पाहिजे. पूर्ण लांब आहे, तिकडे तुम्हाला झाडं दिसतात ना, ते गाड्या येतात जाते दिसतात, त्या साईडला आहेत पूर्ण, आणि आतमध्ये गेलेले आहेत चालत. त्यामुळे नाही होणार आज भेटायचं. त्यामुळे आता घरी जाऊया, कारण आता वीज चमकायला लागली. इकडे वीज चमकताना दिसले मला.
तर आता चला बघूया, जाऊया माघारी. तुम्हाला मी सोसायटीची टूर करते थोडीशी. पावसामध्ये आमची सोसायटी कशी दिसते ते. आता इथे तुम्हाला दिसत असेल गाईंनी सगळे घाणच करून ठेवलेले आहे. गवत सुकल्यामुळं ना सगळं उठून दिसतंय. आणि आता गाईंना पण आता काही दिवसच बाहेर सोडतील आणि परत आता परत 4-5 महिने आतमध्ये बांधूनच. आता मी बाहेर तर आली त्या जंगलात ना, पण आता मला परत आतमध्ये जायची खरं भीती वाटायला लागली आहे. आता बघते कोण येत आहे का लवकर. जर कोणी सापडलं तर त्यांच्यासोबतच पटकन एंटर करते आणि बाहेर निघून जाते. आता बघू कोण भेटतंय मला. कोणी ते रनिंगला येताना दिसतंय, त्यांच्यासोबत जाते आतमध्ये. निम्म्या रस्त्यापर्यंत जेवढे आहेत तेवढे बरं वाटेल आणि नंतर मग बाहेर जाते. तुम्हाला दिसत असेल मागे, बहुतेक नाही आहे दिसत, अजून लांब आहे ते. तर आले ना ते की मग जाते पटकन. तर हे बघा आमच्या सोसायटीतलाच हा रोड आहे. तर मगाशीच पाऊस पडून गेलेला आहे, बऱ्यापैकी चांगला पाऊस झाला. पण कुठेही चिखल नाही आहे अजिबात, लगेच सुकून जातं. आणि आता हे मी सोसायटीच्या बॅक साईडला आहे. तर ही आमची बॅक साईडची सोसायटी बघा अशी दिसते. आभाळ तर गच्च दिसतं आहे अजून. आणि ही आमची सोसायटी आहे. अशी प्रत्येक सोसायटी आहेत नाही तर स्क्वेअरमध्ये आहेत. तर ही आमची मेन सोसायटी आहे पूर्ण. आता ही एक आहे, ज्या बाजूला एक दुसरी आहे, तुम्हाला दिसत असेल. खूप छान दिसते. आभाळ तर गच्च आहे अजून. पाऊस बघूया आता किती येतो आहे. मी बाहेर तर पडले चालायला. आणि इकडे हे पूर्ण ना असं जंगल आहे, तारेचं फेसिंग केलेलं आहे, त्यामुळे आता एंटर कोणी करू शकत नाही. तर आपण बघूया अजून पुढे जाऊया जोपर्यंत जाता येतं आहे तेवढं. आणि आता बाहेर कसं दिसतंय बघा, सगळीकडे पाणी तर सुकून गेलेलं आहे आणि अजून आभाळाच वाजलेलाचा आवाज येतो आहे. त्यामुळे बहुतेक संध्याकाळी आणखीन पाऊस येईल. आता हे बघा हा सोसायटीतलाच रोड आहे आणि इकडे सगळ्या आता गाडी पार्क केलेल्या आहेत. लोक ऑफिसवरून आलेले आहेत. आणि उद्या आता कोणवार काहीतरी बुधवार मंगळवार आहे सॉरी. आणि उद्या कचऱ्याची गाडी येते, म्हणजे जो रिसायकलिंगचा कचरा असतो ना त्या अशा बॅग्स बाहेर ठेवतात आदल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी ते घेऊन जातात. तर हे बघा सोसायटी कशी दिसते आमची. सगळे रस्ते छान असल्यामुळे पाणी कुठे राहत नाही, काही नाही, सगळं पाणी वाहून जातं. ड्रेनेजची पण सोय चांगली केलेली असते. तर हे बघा इथे अशी रस्त्याच्या बाजूला ना ड्रेनेजची सोय केलेली असते आणि रस्त्यामध्ये जरा असा उंच बनवला असतो आणि दोन्ही साईडने असा निमुळता असतो, त्यामुळे पाणी असं खाली येतं आणि त्या ड्रेनेजमधून इझिली जातं. इथे रोडचं सुद्धा काम सतत केलं जातं, त्यामुळे रस्त्यावरती कधी खड्डे पडलेले दिसत नाहीत. अजूनपर्यंत मी तर एक सुद्धा खड्डा बघितलेला नाही आहे. इकडे बघा आभाळ किती काळं झालेलं आहे, विजा पण चमकत आहेत थोड्या थोड्या. आणि एक राऊंड मारून जाऊया माघारी, कारण आता भरपूर चालून झालेलं आहे. इकडे कसं गाड्या फक्त पार्किंगला असतात, वीज चमकताना दिसली असेल तुम्हाला, गाड्या फक्त पार्किंगला असतात. इथे कोणाची सोसायटी नसल्यामुळे गाड्या पण जास्त येत नाहीत. हे सगळ्यांचा मेन रोड आहे ना इकडे वर आहे, इथे फक्त संध्याकाळी गाड्या असतात पार्किंगला, जास्त पण नाही, कधी थोड्याच असतात कुठेतरी. तर आता इकडेच आम्ही चालायला येतो खरं संध्याकाळचं. छान वाटतं इकडे, मस्त निवांत फिरतो, लाईट्स असतात, काही प्रॉब्लेम नसतो. आणि इकडे बघा कसं दिसतंय सगळं. पाऊस पडल्यावरती चालायची मज्जाच काही वेगळी असते ना. तर गावाकडे जेव्हा कधी पाऊस पडतो ना, पहिला पाऊस म्हणजे पूर्ण अशी माती सुकलेली असते आणि पहिला पाऊस पडल्यानंतर मातीचा वास इतका भारी येतो ना, खरंच असं वाटतं माती खावी. पण इथे कसं झालं आहे, पाऊस पडला तरी मातीचा वास येत नाही, कारण सगळीकडे कॉन्क्रीटचे रोड असतात, त्यामुळे अजिबात वास येत नाही. थोडासा येतो, कारण रस्त्यावरती धूळ वगैरे उडालेली असते, तेवढी फक्त भिजली की थोडासा वास येतो, जास्त वास येत नाही. पण गावाकडे बापरे, मातीचा सुगंध म्हणजे एकदम मस्तच. ते बघा मागे सगळी अशी सोसायटीच आहे, मस्त वाटतं फिरायला. आता मी इकडे चालली आहे, किती मस्त आहे बघा. तर तुम्हाला हे सगळं दिसते ना, हे वरती बघा, हे सगळं ना मेन रोड आहे. मी तुम्हाला बघा दाखवते, मेन रोड म्हणजे जिथे मी बसला जाते, नंतर ग्रोसरी स्टोअरला जाते, तो तिथला मेन रोड आहे. हे पुढचं आहे ना सिटी कॉन्कॉर्ड आहे, हे जे निळ्या कलरचे तुम्हाला काचा दिसतात ना, हॉटेल आहे खाली. आणि हे पुढे ना मॉल आहे मोठा, तिथे ग्रोसरी स्टोअर सगळं काही मिळून जातं. आणि आता ना इकडे ह्या नवीन बिल्डिंग झालेल्या आहेत बघा. जेव्हा आम्ही लक्झेंबर्गला आलो ना तेव्हा याचं काम चालू होतं. आणि हे जे तुम्हाला एरिया दिसतो ना, हा सगळा मार्किंग करून ठेवलेला आहे. काही दिवसांनी इथे सुद्धा बिल्डिंग बघायला भेटतील. तर आणि हे सुद्धा जे व्हाईट कलरची दिसते ना, हे सुद्धा नवीनच आहे. आणि इकडे पार्किंग आहे ना, आता हे पार्किंग तुम्हाला दिसतं, हे बहुतेक फ्री पार्किंग आहे, म्हणजे इथे कुठेतरी बोर्ड दिसत नाही आहे, किंवा ऑनलाईन काहीतरी पार्किंग असेल. तर चला आता जाऊया घरी.
चला आता इथून ना मेन रोड आहे आतमध्ये जायला आपल्याला सोसायटीमध्ये. इकडे मी तुम्हाला आत्ता बॅक साईड दाखवली. आता इथून आत जाऊया. लोकांच्या लाईट्स आज लवकरच लागलेल्या आहेत कारण बाहेर पावसामुळे आभाळ आल्यामुळे ना अंधार झालेला आहे. तर आता आतमध्ये जाऊया. इकडे तर आपण मगाशी जाऊन आलो फिरून. आणि इकडे बघा मी तुम्हाला दाखवलं होतं इकडे एकदा की इथे सोसायटीमध्ये अशा गाड्या चार्ज करण्यासाठी स्टेशन बनवलेलं आहे. इथे 2 गाड्या एका वेळी चार्ज करू शकतो. बापरे. आणि इकडे इकडे मेन इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन आहे पूर्ण सोसायटीचं. आणि इकडे बघा आता लोक मस्त घरात बसलेले आहेत. कोणीही जास्त बाहेर फिरताना दिसत नाही. मी एकटीच बहुतेक बाहेर फिरते. आणि चला आता जाऊया आत. बाहेर निघूया. बघा मग अशी किती पाणी होतं रस्त्यावरती आणि आता पूर्ण सुकलेलं आहे. ते हीच आहे आमची सोसायटी. बघा कुठे कचरा नाही, काही नाही. आणि बाहेरचे हे तुम्हाला दिसते सगळं हे उद्या कचऱ्याची गाडी येणार आहे त्यामुळे आतल्या दिवशीच ठेवतात इथे. असे वॉकिंग पाथ बनवलेले आहेत बघा दोन्ही साईडला आणि मध्ये असा रोड आहे गाड्यांसाठी. तर आता भरपूर चालून झालेला आहे. भरपूर ठिकाणी गेलो आपण आणि तुम्हालाही दाखवलं. तर पाऊस पडल्यानंतर खूप छान वाटलं मला फिरायला. एकदम थंड हवा. दिवसभर ऊन होतं. खूप कंटाळा आला होता घन दिवसभर. एवढं 35 डिग्री टेम्परेचर होतं ना आणि खूप गरम पण होत होता. आणि संध्याकाळी पाऊस पडल्यामुळे आता जमीन जरा थंड झालेली आहे आणि खूप छान वाटतंय. तर आता वॉक पण मस्त झालेली आहे आणि आता जाऊया घरी. तर आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा. भेटू लवकरच. गुड नाईट. बाय.